कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं की काल मी तो मेसेज पण केला आहे तुम्हाला. ती नावं आधी आली आहेत चारही, म्हणून त्यावेळेला काल ती सापडली नाही. हिरण्यकश्यपूची पत्नी, तिचं नाव आहे कयाधू. तिला संलाद, अनुल्हाद, ल्हाद आणि प्रल्हाद असे 4 पुत्र आहेत आणि एक कन्या आहे, तिचं नाव आहे सिंहिका. तिचं लग्न विप्रचित्ती नावाच्या दानवाशी झालं आणि त्याच्यापासून किंवा त्या दोघांपासून जो पुत्र झालेला आहे तो आहे राहू. सिंहिका गर्भसंभूतम तम राहू प्रणमाम्यहम असा जो राहूंचा मंत्र आहे, राहूचा जप सांगतात, तर त्याच्यामध्ये हा सिंहिकेचा उल्लेख आहे. ही हिरण्यकश्यपूची कन्या, म्हणजे राहू हा हिरण्यकश्यपूचा नातू आहे. त्या भागाकडे आपल्याला जायचं नाही सगळ्या, पण काल तो संदर्भ आला आणि ती नावं जी आहेत 4 ती सांगायची राहिली होती, म्हणून मुद्दाम तुम्हाला आज त्याने सुरुवात केली. हिरण्यकश्यपूने अत्यंत कठोर तप करून वर मागून घेतले आणि तो जेव्हा वनामध्ये गेलेला आहे त्यावेळेला इंद्राने स्वारी केली कयाधूला पळवून नेण्याकरता, कारण तिच्या पोटामध्ये हिरण्यकश्यपूचा गर्भ वाढतोय ह्याची त्याला बातमी गेली. पण नारदांनी त्याला थांबवलेलं आहे आणि नारदांनी कयाधूला आपल्या आश्रमामध्ये नेऊन ठेवले. आता बघा, नेहमी आपल्याकडे अशी पद्धत आहे की संस्कार जे असतात ना, तर ते 16 संस्कार जे आपल्याकडे सांगितले ते गर्भधारण होण्यापूर्वीपासून सांगितलेत. म्हणजे गर्भावरती तर संस्कार होतातच. मातेच्या उदरामध्ये गर्भ असताना मातेने जर चांगल्या गोष्टी ऐकल्या तर त्याचे चांगले संस्कार त्या गर्भावरती होतात. म्हणून आपल्याकडे त्या काळामध्ये देवाचं स्तोत्र ऐकावं, स्तोत्राचा काही पाठ करावा, काही जपजाप्य करावं, किंवा आत्ताच्या भाषेमध्ये ज्या चांगल्या म्युझिक थेरपी आहेत त्या कराव्यात असं सांगितलं जातं. आता ह्या गर्भावरती कोणता संस्कार झाला आहे, तर देवर्षी नारदांच्या आश्रमामध्ये असल्यामुळे किंवा त्यांच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे ह्या गर्भावरती भगवंतांच्या नामाचा संस्कार झाला आहे. देवर्षी नारदांच्या मुखामध्ये कोणतं नाम आहे, तर ते अखंड नारायण नाम आहे. आपण आजसुद्धा काय टी व्ही सिरियल्स पाहिल्या कोणत्याही, तर नारद आले हे कसं कळतं आपल्याला, तर आधी तो नामाचा उच्चार ऐकवला जातो, नारायण नारायण. याचा अर्थ काय की नारद आले, आता नारद दिसणार, म्हणजे नारदांच्या मुखामध्ये अखंड भगवंतांचं नाम आहे. नाम हे असं आहे, नाम कसं आहे तर ते नाम अग्नीसारखं आहे असं म्हणतात. म्हणजे अग्नी काय करतो, तर अग्नी कोणत्याही अग्नीचा स्पर्श झाला, एखाद्या लहान बाळ आहे नुकतंच चालायला शिकलंय
आणि चालता चालता काय देवासमोर उदबत्ती लावली, तर तो त्या उदबत्तीला हात लावतो आणि त्याला भासतं. किंवा आपण सुद्धा व्यवहारामध्ये चुकून आपला स्पर्श अग्नीला झाला तर अग्नीच्या स्पर्शामुळे आपल्या हाताला किंवा काय, कधी कधी बघा घरामध्ये पूजा असली की ते खाली ठेवलेलं असतं किंवा काडीपेटीची काडी पेटवून भिजवून त्याच्यामध्ये थोडासा अग्नी असतो, तर त्याच्यावरती चुकून पाय पडतो आणि दाह होतो. तर असा एक श्लोक आहे, न कळता पद अग्नीवरी पडे, न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे. अग्नीवरती चुकून जरी पाय पडला न कळता, मुद्दाम दिलात, मुद्दाम हात लावलात किंवा मुद्दाम पाय पडला तर होणारच आहे, पण न कळत जरी असं झालं तरी काय होतं, न करी दाह असे न कधी घडे. आणि तेच बरोबर भगवत नामाबद्दल आहे. अजित नाम वदो भलत्या मिसे, म्हणजे कोणत्याही कारणामुळे तुम्ही भगवंतांचं नामस्मरण केलं, अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीत असे. हा नामाचा महिमा आहे. नामाबद्दल अनेक म्हणजे काय, सप्ताहभर फक्त नाम या विषयावरती बोलता येईल, इतकं नाम मोठं आहे. माऊली म्हणतात गगनाहुनी वाढ नाम आहे. त्यामुळे नाम या विषयावर कितीही बोलता येईल. मला सांगायचं हे की त्या कयादूच्या गर्भावरती जो संस्कार झाला आहे तो भगवंतांच्या नामाचा झालेला आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकच प्रत्यक्षामध्ये जन्म घेण्यापूर्वीपासूनच ते भगवन नाम त्यानं ऐकलेलं आहे आणि अखंड त्या नामाचा उच्चार चाललेला आहे. तो सुद्धा अखंड नारायण नारायण नारायण. या म्हणजे कधीपासून झाला बघा, आपण ती कथा पाहिली की ज्याच्यामध्ये कयादू आणि हिरण्यकश्यपू या दोघांचा मिलन झालं, या दोघांचं, आणि गर्भधारणा झाली. म्हणजे ती गर्भधारणा होण्यापूर्वी त्याच्या वडिलांनी सुद्धा भगवंत नाम ऐकलंय. ती कथा सांगत असताना त्याच्या आईने सुद्धा भगवंतांचं नाम ऐकलंय. आणि त्या हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये द्वेष जरी असला तरी तो कोणाबद्दल आहे, तर नारायणाबद्दल आहे. म्हणजे मनामध्ये कोणती भावना आहे, तर द्वेषाची भावना आहे, पण नारायणाबद्दल आहे. म्हणजे मनामध्ये त्यांच्या नारायणच आहे. म्हणून प्रल्हादांचा उच्चार हा प्रल्हाद असा करत नाहीत, भक्तश्रेष्ठ प्रल्हाद. भक्तांमध्ये सगळ्यात अग्रक्रम प्रल्हादांचा आहे बरं का. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीष शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्मांगद अर्जुन वसिष्ठ विभीषणादीन पुण्यानी नामानी परम भागवतान स्मरामी. असा श्लोक आहे बघा. नारदांचं नाव नंतर आहे, प्रल्हाद नारद. वास्तविक नारद हे प्रल्हादांचे गुरु आहेत, पण गुरुच्या आधी शिष्याचं नाव घेतलं जातं. म्हणजे नारदांपेक्षा अग्रक्रम कुणाला आहे, तर तो प्रल्हादांना दिलेला आहे. ह्या परमभागवतांमध्ये परमभागवत ज्यांना म्हटलं जातं ते प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीष. व्यास अंबरीष, अंबरीष राजाची कथा आहे. व्यास महर्षी, व्यासांबरीष शुक शौनक भीष्म दालभ्यान. दालभ्यान नावाचे ऋषी आहेत. रुक्मांगद, त्याच्यानंतर अर्जुन, वसिष्ठ विभीषणादी पुण्यानी नामानी परम भागवतान स्मरामी. म्हणजे नामाचा महिमा कोण, तर सगळ्या एकूण सगळ्यांची यादी काढली तर त्यात अखंड नाम कोणाचं आहे, तर नारदांचं. ते नारायण नामाशिवाय काही बोलतच नाही.
आपण त्यांची कथा पाहिली की पूर्वाश्रमीच्या काळात त्यांना तो संस्कार झाला आणि त्यांनी तेच केलं गुरु आज्ञेनुसार. पण हे सगळं असून सुद्धा त्यांच्या आधी प्रल्हादाचं नाम घेतलं जातं. याचं कारण प्रल्हादांना सोडविण्याकरता भगवंतांना हा नरसिंह नावाचा अवतार घ्यावा लागला. म्हणून प्रल्हादांचा उच्चार इथे जे नृसिंह मंदिर आहे पुण्यामध्ये सदाशिव पेठेत आहे, इथे एका बाजूला नरसिंहांची मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला समोर म्हणजे त्यांच्या प्रल्हादांचं मंदिर आहे छोटंसं. पण नुसतं प्रल्हाद लिहिलेलं नाही, भक्त श्रेष्ठ प्रल्हाद. त्यांना उपाधी जी लागते ती भक्त श्रेष्ठ अशी लागते. ह्या नारायण नामाचा संस्कार जन्माच्या पूर्वीपासून आहे. नारदांच्या आश्रमामध्ये तर अखंड नारायण नाम आहे, भगवंतांची कथा आहे. नारद स्वतः अनेकदा कथा करतायत, त्यामुळे त्या लहानपणी श्रवण केल्या आहेत. हा हिरण्यकश्यपू त्रैलोक्यावरती आपलं साम्राज्य प्रस्थापित करून जेव्हा परत आला, तोपर्यंत कयाधू परत आलेली आहे. कारण नारदांना माहिती आहे तो केव्हा परत येईल. त्याच्या आधी कयाधूला त्यांनी व्यवस्थितपणे त्याच्या महालामध्ये सोडलं आहे. छोटा प्रल्हाद आहे. जसं आपल्याकडे म्हणजे देवांकडे दैवी विद्या शिकण्याकरता गुरुकुल असतं, तसं असुरांकडे सुद्धा या विद्या शिकण्याकरता गुरुकुल आहे. शुक्राचार्य जे आहेत हे दैत्यांचे गुरु आहेत. तर त्या शुक्राचार्यांची 2 मुलं आहेत. एकाचं नाव आहे षंड आणि दुसऱ्याचं आहे अमरक. यांच्या वेदपाठ शाळेमध्ये आत्ताच्या भाषेमध्ये म्हणजे त्यांचं पण वैदिक शिक्षण आहे बरं का. त्यांनी सुद्धा वेद वगैरे शिकलेले आहेत या सगळ्या असुरांनी. त्यांनी जर हे शिकलं नसतं तर हिरण्यकश्यपूने जे सांत्वन केलं आहे ते एका अर्थाने गीता जे म्हणते नैनं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः, तेच तो सांगतोय. पण त्याचं ज्ञान कसं आहे तर त्याचं ज्ञान शाब्दिक ज्ञान आहे ना. हे सगळं शब्दाने त्याला कळलं आहे. प्रत्यक्षामध्ये त्याच्या आतमध्ये जे उतरणं आहे, काल आपण तो विषय थोडासा पाहिला की सांगणं सोपं असतं, परमार्थ किती तुमच्या आत उतरला आहे हे गरजेचं आहे. तसंही याचं शाब्दिक ज्ञान प्रचंड आहे, पण ते आत उतरलेलं नाही. काय शिकवायचं ह्या मुलांना तर दैत्यनीती शिकवायची. म्हणजे असुरांनी कसं वागायचं, दैत्यांनी कसं वागायचं, राजनीती शिकवायची. कारण तो राजा आहे ना, पुढचा प्रल्हादच आहे ह्या सगळ्या राज्याचा काय म्हणतात वारस या अर्थाने. म्हणून षंड आणि अमरक यांच्या गुरुकुलामध्ये प्रल्हादाला पाठवलंय आणि काही काळ गेल्यानंतर त्याला परत बोलवलं. आणि त्यावेळेला या हिरण्यकश्यपूने विचारलं की प्रल्हादा, तू गेले काही महिने या गुरुकुलामध्ये शिकतोयस, तर मला सांग तुला कोणती गोष्ट चांगली वाटते गुरूंनी सांगितलेली. त्याच्यावरती प्रल्हाद उत्तर देतात, तात म्हणजे बाबा तुम्हाला खरं सांगू का, या सगळ्या याच्यामध्ये मला काय चांगलं वाटलं गुरुजींनी शिकवलेलं. तर आता बघा तो जे उत्तरं देतोय ना ती सगळी नारद माझे गुरुजी आहेत या ह्याने देतोय. कारण तो मुळात सात्विक वृत्तीमध्ये वाढलेला आहे. तो जरी इथे ह्या गोष्टी शिकायला गेलेला असला, राजनीती किंवा दैत्यनीती, तरीसुद्धा त्यानं नारदांना गुरु केलेलं असल्यामुळे नारद जे शिकवत आहेत ते त्याने इतकं आत्मसात केलं आहे, तो परमार्थ त्याच्या इतका आतमध्ये खोल रुजला आहे की तो तेच सगळं सांगतोय. प्रल्हाद सांगतो, बाबा मी आणि माझे ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, वास्तविक ह्या 2 गोष्टी म्हणजे माणसाचे खोटे आग्रह आहे. आणि या खोट्या आग्रहामुळे
माणूस संसारामध्ये अडकतो आणि कायम दुःखी असतो. माणसाच्या अधःपतनाचं कारण म्हणजे त्याची ही भावना की मी आणि माझे. तेव्हा मला असं वाटतं की त्यानं या दोन्हीचा त्याग करावा. घराचा त्याग करावा, वनामध्ये जावं आणि भगवंतांची आराधना करावी. काय जबरदस्त सांगतोय बघा. मी आणि माझे या भावनेचा त्याग करावा. घराचा त्याग करावा वगैरे तर खूपच लांबचं आहे. अरण्यात जावं हे तर खूपच लांबचं आहे. पण त्यातलं जे पहिलं आहे की मी आणि माझं, हा जो आपला खोटा आग्रह आहे, ज्याच्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त होतं, ते कसं सुटणार या सगळ्या ह्याच्यामध्ये. हे प्रल्हाद, तुला काय आवडतं, तुला कोणती गोष्ट चांगली वाटते ह्याच्या उत्तराकरता सांगतात. वास्तविक हे सगळं तो शिकलाय नारदांकडे. नारदांच्या कीर्तनातून, प्रवचनातून त्यानं हे ऐकलंय आणि त्यानं ते आत्मसात केलं. पण हिरण्यकश्यपू रागावला, कारण त्याला असं उत्तर अपेक्षितच नव्हतं. तो काहीतरी राजनीतीबद्दल सांगेल, काहीतरी दैत्यनीतीबद्दल सांगेल. त्यानं षंड आणि अमरकांना असं सांगितलंय की तुम्ही याला खोटं बोलायला शिकवा, वाईट वागायला शिकवा. याचं कारण दैत्यांनी तेच करायचं आहे आणि याचा त्याला अत्यंत त्रास झाला. त्याने प्रल्हादाला सांगितलं, प्रल्हादा तू खोटं बोलतोयस. हे असं काही, हे सगळं कोण करतं तर आपल्या विरोधातले जे आहेत, म्हणजे आपला जो शत्रू आहे ना, त्या शत्रू पक्षातली लोक हे करतात. तेव्हा तुझी काहीतरी गडबड झालेली बरं का, मी गुरूंना बोलवतो. म्हणून त्यांनी या दोघांना बोलवलं आणि त्यांना ताकीद दिली की तुम्ही याला असं चुकीचं शिकवू नका. ते म्हणाले आम्ही याला हे शिकवलंच नाहीये. मग त्याला पुन्हा काही काळाने या दोघांच्या वेदपाठ शाळेमध्ये पाठवलं आणि पुन्हा मध्ये काही काळ गेला. तिथे प्रल्हादाला काही शिक्षा झाल्यात बरं का. मग त्या तुम्ही काय काही काळ बांधून ठेवलं, डांबून ठेवलं वगैरे असं सांगू शकता आपण. त्या सगळ्या ज्या शिक्षा किंवा ज्या कथा पाहतो या तशा संदर्भातून कोणत्याही भागवतामध्ये आलेल्या नाहीत. कारण ते प्रल्हाद वधाचे प्रयत्न वगैरे केलेले आहेत, पण त्यानं काही फरक पडलेला नाही प्रल्हादावर. पुढे पुन्हा काही दिवसांनी यांनी वडिलांना नमस्कार केलाय बरं का. आता नमस्कार करणं ही आपली जशी संस्कृती आहे ना, तसं दैत्यांमध्ये नाही आहे. ही देवांमध्ये आहे, मानवांमध्ये आहे. एकमेकांना वंदन करणं आपल्या संस्कृतीत आहे बरं का. वंदन त्यानं वडिलांना, जरी वडील रागवलेले असले तरी निघताना नमस्कार केलाय पुन्हा एकदा. आणि पुन्हा तो या दैत्य शाळेमध्ये आला. पुन्हा काही काळ मध्ये गेला आणि पुन्हा त्याला बोलवलं आहे. आता यावेळेला हिरण्यकश्यपूंनी काय केलं तर पहिल्या वेळेला त्याला विचारलं होतं, बाबा रे तुला काय आवडलं ते सांग. आता हिरण्यकश्यपू विचारतो की प्रल्हादा, गुरुजींनी तुला काय ज्ञान दिलं त्यापैकी काही चांगल्या गोष्टी मला सांग. म्हणजे त्याला अपेक्षित आहे किंवा तो असा विचार करतोय की षंड आणि अमरक नेमकं काय शिकवत आहेत हे मला कळलं पाहिजे. म्हणून गुरूंनी तुला काय ज्ञान दिलं ते मला सांग. इथे आपण जो भक्तीबद्दलचा श्लोक म्हणतो तो म्हणजे नवविधा भक्तींच्या, तो प्रल्हादाने उच्चारलाय. प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला सुद्धा आणि असुर बालकांना सुद्धा आपल्या याचा उपदेश केला.
हिरण्यकश्यपूने विचारलं की प्रल्हाद, तुला गुरुजींनी काय शिकवलं, त्यातलं तुला काय आवडलं ते सांग. याच्यावरती प्रल्हाद श्रेष्ठ म्हणतात की बाबा, श्रवणम कीर्तनम विष्णोस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवणम कीर्तनम विष्णोस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. अशा 9 प्रकारे भगवंतांची भक्ती करता येते. त्याला नवविधा भक्ती असं आपण म्हणतो. अशा 9 प्रकारांनी ही भगवंतांची भक्ती करता येते. आणि या 9 प्रकारांनी केलेली जी भक्ती आहे ती जर समर्पण भावाने केली, म्हणजे भक्ती करणं हा एक वेगळा विषय, पण ती भक्ती करत असताना सुद्धा आपला भाव कोणता पाहिजे, तर तो समर्पण भावाने केली तर त्यालाच मी उत्तम अध्ययन म्हणतो. म्हणजे हे जे आहे गुरुजींनी मला सांगितलेलं समर्पण भाव, हेच सगळ्यात उत्तम अध्ययन आहे. हे सगळ्यात मला उत्तम काय वाटलं आत्तापर्यंतच्या माझ्या शिक्षणामध्ये, तर हे वाटलेलं आहे. हे ऐकलं आणि असं सांगितलंय भागवतामध्ये की हिरण्यकश्यपू रागानं लाल बुंद झाला, त्याचे ओठ क्रोधानं थरथर 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 व्हायला लागले आणि त्यांनी या दोघांना म्हणजे षंड आणि अमरकाला बोलवून घेतलं आणि म्हणाले की हे नीचांनो, तुम्ही काय दुर्बुद्धी सांगताय माझ्या मुलाला. वास्तविक मला असं वाटतंय की माझ्या शत्रूचं रूप घेऊन काम करणारे तुम्ही दोघं आहात. तेव्हा मी तुम्हाला पुन्हा सांगतो की तुम्ही केवळ गुरुपुत्र आहात आमचे, म्हणून मी तुम्हाला जिवंत सोडतो. जर पुढच्या वेळेला अशी काही गडबड झाली तर मी तुम्हाला दोघांना पहिल्यांदा ठार करीन. त्यावेळेला हे दोघं म्हणाले की आम्हाला असं वाटतंय की कोणीतरी शत्रूच्या गोटातून येतो आणि त्यांना हे शिकवतो. तेव्हा आता इथून पुढे आम्ही कधीही प्रल्हादाला एकटं सोडणार नाही. म्हणून एका अर्थाने तिथे आपण ज्याला नजरकैद म्हणतो तशामध्ये ठेवलंय. हे कुठे गुरूंच्या आश्रमामध्ये, पुन्हा तिकडे घेऊन गेले त्याला मारून टाका वगैरे जे आहे ना, इथे त्या शिक्षा आल्या आहेत. प्रल्हादाला काही काळ कारागृहामध्ये ठेवलं, हत्तीकडून त्याला मारण्याचा प्रयत्न झाला, पण प्रत्येक वेळेला तो कोणत्या ना कोणत्या उपायाने जिवंत राहिलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा प्रल्हादाला या षंड आणि अमरक यांच्या वेदपाठ शाळेमध्ये किंवा असुर शाळेमध्ये पाठवण्यात आलं. आणि तिथे याच्यावरती आता काय म्हणतात, सेवकांचा पहार आहे पक्का. आणि एक दिवस असं झालं की षंड आणि अमरक त्या शाळेमध्ये नाही आहेत. संध्याकाळची वेळ आहे आणि त्यावेळेला आता ही जी बाकीची असुर बालक आहेत ना, त्यांच्यामध्ये प्रल्हाद मिसळतोय आणि त्यांना तो ह्या नारदांच्या आश्रमामध्ये ऐकलेल्या कथा सांगतो आणि त्यांनाही ते बरं वाटतंय. एका रात्री किंवा संध्याकाळी ह्या सगळ्यांनी प्रल्हादाला घेरलं, त्याच्या आजूबाजूला आले. मैदानामध्ये आहेत हे सगळे उभे तिथल्या वेदपाठ शाळेच्या त्यांच्या, आणि त्याला विचारलं की प्रल्हादा, अरे तू इतकं छान बोलतोस, तू इतकं चांगलं सांगतोस आम्हाला, तर हे सगळं तू कुठे शिकलास,
हे तुला कसं काय माहिती? कारण आपल्या तर शाळेमध्ये हे असं काही शिकवत नाहीत. आपल्याला तर शिकवतात की वाईट वागा दुसऱ्याशी, दुसऱ्यांना मारा, अत्याचार करा. तर तो सांगतो की मी हे सगळं आईच्या गर्भामध्ये असताना शिकलोय. ज्यावेळेला माझी आई गर्भवती होती आणि ती नारदांच्या आश्रमामध्ये होती, तेव्हा नारद माझे गुरु आहेत आणि नारदांनी मला हे सगळं सांगितलेलं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, तो सांगतो की मनुष्याचं आयुष्य 100 वर्षाचं आहे. पण या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्यांनी आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवलेलं नाही, त्याचं काही खरं नाही. याचं कारण माणसाचं 100 वर्षापैकी निम्म आयुष्य हे झोपेमध्ये जातं. बालपणामध्ये त्याची काही आयुष्य जातं, कुमार अवस्थेमध्ये त्याचं काही आयुष्य जातं. असं सगळं जर आयुष्य माणसाचं मोजलं तर जेमतेम त्याच्याकडे 20 वर्ष उरलेली असतात. प्रल्हाद सांगतात बरं का आहे की ज्याच्यामध्ये तो भगवत चिंतन करण्याकरता इच्छुक होतो, पण त्यावेळेला त्याची गात्र साथ देत नाहीत. म्हणजे शेवटच्या 20 वर्षामध्ये जे म्हातारपण येतं त्यावेळेला त्याच्या अंगामध्ये तेवढी शक्ती नसते आणि त्यावेळेला त्याला मोक्षाची इच्छा प्राप्त होते. पण कोणतीही इच्छा प्राप्त झाली तर ती पूर्ण करण्याकरता शरीराची जी साथ पाहिजे ती त्या काळात मिळत नाहीत. इंद्रिय त्याला वश होत नाहीत आणि इंद्रिय आसक्तीमध्ये अडकलेली असतात. तेव्हा हे सगळं खूप उशिरा सुरू करण्यापूर्वी किंवा त्याच्याऐवजी जेवढं तुम्ही अलीकडे भगवत चिंतन कराल, जेवढं लहान वयामध्ये भगवंतांचं नामस्मरण कराल, तेवढा त्याचा अधिक फायदा आपल्याला होतो. हे कुटुंब माझं आहे या भावनेमध्येच तो इतका रममाण झालेला असतो की त्यांचं पालन पोषण करण्यामध्येच त्याचा आयुष्याचा भरपूर काळ घालवतो. आणि अखेर त्याला लक्षात येतं की बा अंतकाळीचे नाही कुणी. असुर बालक त्याला प्रश्न विचारतात की प्रल्हादा, हे आपण केलं तर चालतं का? कारण आपण तर सगळे असुर आहोत, हे सगळं देवांनी करायचं. तर तो म्हणतो की देवतांकडे असा कोणताही भेद नाही. तो भेद किंवा भगवंतांकडे असा कोणताही भेद नाही. तो भेद कशामुळे येतो तर आपल्या वागणुकीमुळे येतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे आणि त्याचबरोबर आत्मविद्या, कर्मकांड, न्याय, नीती, दंडनीती ही सगळी उपजीविकेची साधनं आहेत. हे आपल्या वेदांनी सुद्धा सांगितलेलं आहे. पण या सगळ्याचं फल देणारे कोण आहेत तर ते श्रीहरी आहेत. त्यांना आपण शरण गेलो तर अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. म्हणून तुम्ही काय करा तर नारायण नाम घ्या. म्हणून नारायण नामाचा उच्चार या सगळ्यांनी सुरू केला. आणि नाम घेता घेता ते नाम अखंड नारायण नामामध्ये हे दंग झाले. संध्याकाळची वेळ आहे जेव्हा हे सगळं चालू आहे आणि नारायण नारायण नामाचा उच्चार इतका वाढला की तो आवाज तिथून वाढत हिरण्यकश्यपूच्या महालापर्यंत पोचला आणि त्याला लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. म्हणून त्यांनी सेवकांना पाठवलं. तर सेवकांकडनं निरोप आला की इथे प्रल्हादाच्या भोवती सगळेजण जमा आहेत, विद्यार्थी, आणि नारायण नामाचा उच्चार करतात. असा उल्लेख आहे की षंड आणि अमरक हे सुद्धा त्या ठिकाणी आले आणि ते सुद्धा त्या नामामध्ये दंग झाले असा उल्लेख आहे.
हिरण्यकश्यपाला आणि त्यानं ते सगळं थांबवलं, त्याच्यावरती त्या नारायण नावाचा परिणाम झाला नव्हता. याचं कारण त्याच्या मनामध्ये तेवढी द्वेषभावना तीव्र होती. त्यांनी प्रल्हादाला खर 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 ओढत आपल्या महालामध्ये आणलं आणि तिथे त्याला विचारलंय. बघा, संध्याकाळची वेळ आहे. भगवान नरसिंहांचं प्रकटीकरण हे संध्याकाळचं आहे. तिथे त्याला विचारलं की प्रल्हादा, तू ज्याचं नाम घेतोयस तो नारायण नेमका आहे कुठे? तेव्हा प्रल्हाद म्हणला की बाबा, तो नाही अशी जागाच नाही. मला तुमच्यात सुद्धा माझा नारायणच दिसतो. मला सर्वत्र नारायण दिसतो. तेव्हा हिरण्यकश्यपूनं आपलं खड्ग उपसलं, तलवार उपसली आणि त्याला तो मारणार आता प्रल्हादा. त्याच्या आधी त्यानं विचारलं की जसा माझ्यात तुला तो नारायण दिसतो तसं या खांबात दिसतो का? तेव्हा प्रल्हाद म्हणाला की हो, मला त्या खांबामध्ये सुद्धा नारायणच दिसतो, या खांबात सुद्धा नारायणच आहे. म्हणून एक एक पायऱ्या तो उतरला आणि आपल्या 2-3 हे आहेत त्याच्यामध्ये, आपल्या गदेनं त्या खांबावरती प्रहार केला. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की त्यानं आपला लत्ता प्रहार म्हणजे लाथेनं प्रहार केला. काही ठिकाणी मुठीनं, वज्रमुठ आपली जी आहे ती त्या खांबावरती मारली आणि तो खांब कडकड 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 असा आवाज झाला आणि विदीर्ण झाला. आणि त्यातून एक अत्यंत वेगळ्या प्रकारचं, कधीही न पाहिलेलं असं भगवंतांचं रूप समोर आलं. सिंहाचं मुख आहे आणि माणसाचं शरीर आहे. आत्तापर्यंत असं कधीही न पाहिलेलं रूप समोर आलं, ज्याच्यामध्ये अर्धा भाग हा एखाद्या पशुचा आहे आणि उरलेला अर्धा भाग हा मानवी आहे. नरसिंह भगवंत प्रगट झाले. त्यांनी काय केलं, त्या हिरण्यकश्यपूला उचललं. चालत 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 त्याचा जो महालाचा उंबरा आहे त्या उंबऱ्यामध्ये बसलेत आणि हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवरती झोपवलाय आडवा. आपण ते चित्र पाहिलं असेल. आणि आपल्या नखांनी त्याचं पोट विदीर्ण केलं. त्याच्यापूर्वी त्याने जे वर मागून घेतलेत ना, त्या सगळ्याची आठवण केली. म्हणाले, बघ हिरण्यकश्यपू, आत्ता दिवसही नाही आणि रात्रही नाही, याला संध्याकाळ असं म्हणतात. आत्ता धड मला घरात नको आणि घराबाहेर सुद्धा नको. म्हणून घरातही त्याला मारलेलं नाही आणि घराबाहेर सुद्धा त्याला मारलेलं नाही. म्हणून भगवंत उंबऱ्यावर बसलेले आहेत. आपल्याकडे असं म्हणतात बघा, जुन्या पूर्वी, आता घराला उंबरेच नाहीत म्हणा, पण उंबऱ्यावर बसणं हे अशुभ मानलं जायचं. का तर तिथे त्या उंबऱ्यावरती हिरण्यकश्यपूचा वध झालेला आहे. म्हणून त्या संध्याकाळच्या काळी, बरं का, तेवढा काळ फक्त तो अशुभ मानलेला आहे. म्हणून आपल्याकडे संध्याकाळी जो पर्वचा ज्याला म्हणतात, म्हणजे भीमरूपी म्हणतो, रामरक्षा म्हणतो, अथर्वशीर्ष म्हणतो, अजून काही स्तोत्र म्हणतो, ही संध्याकाळच्या त्या काळात विशिष्ट म्हणायची आहेत. याचं कारण आहे, तो अशुभ काळ आहे. त्या अशुभ शक्ती त्यावेळेला फिरत असतात. याचा कोणताही परिणाम आपल्यावरती होऊ नये, हे त्याच्या मागचं सायन्स आहे. आता आपण संध्याकाळी काय करतो तर टी व्ही लावून बसतो आणि घरातली भांडणं कमी म्हणून अजून लोकांच्या घरात काय चाललं आहे ते बघत बसतो. अस्त्राने नाही आणि शस्त्राने नाही, म्हणून भगवंतांनी आपली नखं मोठी केली आहेत आणि त्या नखांनी त्याचं पोट फाडलेलं आहे. मी धड मनुष्यही नाही आणि पशुही नाही, अर्धा मनुष्य आहे अर्धा पशु आहे.
आणि माझी निर्मिती ब्रह्मदेवानी केलेली नाही असं म्हणून त्याचं पोट फाडलं. आणि श्वापद जे आहेत म्हणजे सिंह, वाघ, सिंह हे जे आहेत किंवा जे प्राणी मारून खाणारे आहेत सगळे, ते काय करतात तर त्या प्राण्याला मारल्यानंतर त्याचं रक्त चाटतात. तसं भगवंतांनी आपली जीभ मोठी केलेली आहे आणि त्याचं रक्त चाटायला सुरुवात केलेली आहे. प्रचंड अकराळ विकराळ असं ते रूप आहे. हे प्रगटीकरण पाहण्याकरता सगळे देव जमा झालेले आहेत, गंधर्व जमा झालेले आहेत, लक्ष्मी माता सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या आहेत, नारद आहेत त्या ठिकाणी. पण एवढं काय म्हणतात भीतीदायक ते सगळं चित्र इतकं भीतीदायक आहे की कुणाचीही हिंमत नाही. भगवंतांचं ते उग्र रूप उग्र आहे, भीतीदायक म्हणण्यापेक्षा ते उग्र रूप शांत करण्याचे. देवर्षी नारदांनी असं सांगतात की लक्ष्मी मातेला सांगितलं की अहो तुम्ही जरा त्यांना शांत व्हायला सांगा, कारण ते फार उग्र रूप झाले होते. नरसिंहांची आरती जी सुद्धा आहे ना ती उग्र रूपे प्रगटे नरसिंह वदना अशी आहे. तर देवर्षी नारदांनी प्रल्हादाला सांगितलं की प्रल्हादा तू भगवान नृसिंहांना शांत कर. याचं कारण तुला ते पित्यासारखेच आहेत, तू त्यांचाच धावा केलास, तू ज्यांचं नारायण नाम घेतोयस ते हेच प्रत्यक्ष आहे. म्हणून प्रल्हादाने त्यांची स्तुती केलेली आहे. प्रल्हादाने जाऊन त्यांना साष्टांग प्रणिपात केला आहे आणि त्यांना आपलं जे रूप आहे ते आवरायला सांगितलं. प्रल्हादाला नरसिंहांनी उचलून घेतलेलं आहे. काही ठिकाणी असाही फोटो पाहायला मिळतो की नरसिंहांच्या मांडीवरती प्रल्हादजी बसलेले आहेत. त्याला उचलून घेतलं आणि हे जे प्राणी पाहिले असतील तुम्ही तर ते आपल्या बालकांना जिभेनं स्वच्छ करतात बघा, तसं प्रल्हादांना सुद्धा भगवान नरसिंहांनी आपल्या जिभेनं चाटलेलं आहे. त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची ती पद्धत असते श्वापदांमध्ये, प्राण्यांमध्ये जिभेने चाटतात. म्हणून प्रल्हादांना सुद्धा अशा पद्धतीनं नरसिंह भगवंतांनी आपल्या जिभेनं चाटलं आणि मग प्रल्हादांनी त्या नरसिंह भगवंतांची स्तुती केली. आणि त्याच्यानंतर आपलं रूप जे होतं उग्र ते भगवंतांनी थोडं सौम्य केलं. पुढे यथाकाल प्रल्हाद त्या राज्यावरती बसले, कारण बाकीच्या ज्या सगळ्या असुरांनी भगवंतांनी म्हणजे नृसिंह भगवंतांवरती काय म्हणतात त्याला स्वारी केली, त्यांच्याशी युद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या केवळ हुंकाराने ही सगळी बाकीची असुरसेना संपली होती. जो दीर्घ श्वास चालला होता त्यांचा, प्राणी ज्या वेळेला एखादं भक्ष्य मारतात तेव्हा त्याचा पाठलाग करतात विशिष्ट, आणि त्यामुळे त्यांचा श्वासोच्छ्वास वर खाली होतो, म्हणजे दीर्घ होतो आणि अधिक उष्ण होतो. याच्यामुळे बाकी सगळे असुर निधन पावले. प्रल्हादांना गादीवरती बसवलं आणि अशा पद्धतीनं या भगवान नृसिंहांच्या प्रगटीकरणामध्ये तिसऱ्या दिवसाचा एकूण जो सगळा भागवत सप्ताहातला तिसरा दिवस हा याची सांगता भगवान नृसिंहांच्या प्रगटीकरणाने होते. नरसिंह भगवान की जय, नरसिंह भगवान की जय, नरसिंह भगवान की जय. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. आता काही कोणाला विचारायचं असेल, प्रश्न असेल तर विचारा.